मंडळी, होपसो सगळ्यांचा अभ्यास सुरू असेल. आता एम पी एस सीच्या मेच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला मी म्हटलं होतं की रसास्वाद नावाचा आपल्याला पेपर 2मध्ये जो महत्त्वाचा घटक असणार आहे, ज्याच्यावर आपले असं पकडा तुम्ही साधारणतः एक 35% मार्क त्याच्यावर डिपेंड आहेत. तर त्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्याला आपण रसप्रक्रिया म्हणतो, त्याचं एक थोडंसं एका लेक्चरमध्येच आपण हे संपवणार आहोत. कारण असं मला विद्यार्थ्यांचा फीडबॅक आला की सर लेक्चर थोडंसं आपलं लेंदी होत आहे. तर एकाच घटकाची 2-3 लेक्चर न घेता एकाच लेक्चरमध्ये बरेचसे टॉपिक कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू शकता का? तर नक्कीच मी या लेक्चरमध्ये तसा प्रयत्न करेल. आता रसप्रक्रिया या लेक्चरमध्ये पाहून आपण रससंख्या रसविज्ञान हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. रसप्रक्रियामध्ये काय काय येतं? आता रस म्हटलं ना तर त्याला आपण काय म्हणतो की बाबा आवड, रुची. आपण बऱ्याच वेळा बोलताना काय म्हणतो की याच्यामध्ये तुला रस आहे का, म्हणजे तुला ही गोष्ट आवडते का, की या गोष्टीतलं तुला काय समजतं आहे की नाही. समजणे आपण म्हणू शकतो, आकलन होणे म्हणजे रस स्वाद असं म्हणू शकतो का आपण. तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला कुठपत पटली, रुचली, त्याला आपण रस म्हणतो. रसप्रक्रिया कशाला म्हणायचं साहित्यामध्ये? मग रसप्रक्रियेला काय महत्त्व आहे? तर ॲक्च्युली एकतर ही संकल्पना उद्भवली कशातून ते सांगतो. म्हणजे ही संकल्पना आली सौंदर्यशास्त्रामधून. सौंदर्यशास्त्रातलं प्रामुख्याने भरतमुनींनी जे सांगितलं, भरतमुनींचं नाट्यशास्त्र सगळ्यांना परिचित आहे. ज्यांना परिचित नसेल तर त्यांनी नाट्यशास्त्र भरतमुनी थोडं सर्च केलं तर तुम्हाला हे समजून जाईल की हा माणूस कोण होता आणि याचं योगदान साहित्य भारतीय साहित्य परंपरेमध्ये आणि प्रामुख्याने नाट्यशास्त्रामध्ये काय आहे हे आपल्याला कळून जाईल. आता इथे आपण मूळ टॉपिककडे येऊयात. मग नक्की रसप्रक्रिया कशाला म्हणायचं? तर प्रक्रियेचा मुख्य हेतू काय, की तुम्ही एखादं कुठलंही नाटक पाहत आहात, तुम्ही एखादं कुठलं पण साहित्य वाचत आहात, बरोबर. तर ते वाचताना त्या वाचकाच्या किंवा एखादं नाटक पाहताना त्या प्रेक्षकाच्या मनात काहीतरी एक भावनांची अनुभूती निर्माण झाली पाहिजे. काय निर्माण झाली पाहिजे? एक प्रकारची भावनांची अनुभूती तयार होते. त्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थाने रसप्रक्रिया. म्हणजे जो लेखक जो लिहितो आहे आणि जे वाचकापर्यंत जे पोचतं आहे, त्याच्यानंतर वाचकाला जे ते वाचल्यानंतर जी अनुभूती येते त्याला आपण खऱ्या अर्थाने रसप्रक्रिया म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे रसप्रक्रियेचा सोपा अर्थ, रस म्हणजे एक आनंददायक अनुभूती. जसं म्हटलं ना, आवडीची म्हणजे आनंददायक अनुभूती म्हणू शकता तुम्ही त्याला, किंवा एखादं भावनिक समाधान म्हणू शकता. ठीक आहे. मग जसं म्हटलं ना की एखादं साहित्यकृती वाचल्यावर आपल्याला एखाद्याच्या मनात करुणा तयार होऊ शकतो, किंवा आपण पोवाडा ऐकल्यावर आपल्या मनात असं वीररस तयार होऊ शकतो, किंवा एखादं अत्र्यांचं एखादं नाटक पाहताना आपल्याला हास्य भावना मनामध्ये तयार होऊ शकते. तर ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याला आपण रसप्राप्ती किंवा रसप्रक्रिया असं सामान्यपणे म्हणतो. आता विश्वनाथाने साहित्यलक्षण सांगताना रस हा काव्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे. हे थोडंसं याच्या टॉपिककडे एक फास्टमध्ये मी सांगतो. रस म्हणजे आपण जनरली कशा अर्थाने वापरतो? सामान्य अर्थाने सरस, निरस, बेचव. पण रस म्हणजे खाण्यापाण्याच्या, साधारण हे शब्द आपण खाण्यापिण्याच्या संदर्भात घेतो. मग साहित्यात रस हा काय प्रकार आहे? तर साहित्याच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ एक व्यापक आहे. ही कोणती प्रक्रिया आहे? ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. हे प्राचीन काळापासून वगैरे भरतमुनींचं तेच आता परत आलेलं आहे, तेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे काय रसविचार प्रामुख्याने भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडला. ठीक आहे. आता हे तुम्हाला 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे, हे काही लक्षात घेण्याची गरज नाही. त्यांनी फक्त भाव, विभाव, अनुभाव, स्थायी भाव, सात्विक भाव, व्याभिचारी भाव याचे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. आता आपण ते पुढं पाहणारच आहोत. रसप्रक्रियेमध्ये हे सगळे भाव अभ्यासणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास आपण पुढे डिटेलमध्ये जाऊन करणार आहोत. ठीक आहे. विश्वनाथाने काव्याची रसात्मक वाक्यम काव्यम अशी व्याख्या केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर भरतमुनींचा रससिद्धांत हा नाट्यापुरताच मर्यादित असला तरी तो सर्वच साहित्य प्रकारांना लागू आहे. त्या रससिद्धांताचे स्वरूप आपण आता खाली रसप्रक्रियेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्हाला म्हटलं ना, रस म्हणजे काय? रुची घेणे, आस्वाद घेणे, आस्वाद सुख याचा त्याचा मूळ अर्थ होतो. मग नाटक किंवा काव्य वाचले असता वाचकाच्या मनात एक प्रकारची वृत्ती होते.
त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या अनुकूल संवेदना वाचकाला होत असतात. पण या अनुकूल संवेदना म्हणजेच रसिकाच्या मनातले रस. काव्याचा आत्मा रस आहे हे आपण मगाशीच पाहिलं. ठीक आहे. आता रसातून आपल्याला काय कळतं, ते नाट्याचे एकूणच त्या ललित साहित्याचे सामर्थ्य आपल्याला कळते. मग रसास्वाद घेतो म्हणजे नक्की काय करतो आपण, तर रसिक हा कोणत्या ना कोणत्या तरी त्या भावनेचा आस्वाद घेत असतो. ठीक आहे. दुष्यंत शकुंतलाचा शृंगार पाहून रसिकाच्या मनातली जी चित्तवृत्ती आहे ती देखील चलित होते, एक प्रकारची भावनावस्था निर्माण होते. म्हणून रसास्वाद म्हणजेच काय, तर एक प्रकारची भावना जागृती आणि तिचा अनुभव, रसास्वाद. ठीक आहे. रसास्वाद जे तुम्हाला मी म्हणतो आहे, जे आपल्याला MPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, त्यासाठी संकल्पना तुम्ही लक्षात घ्या. मी जर एखादं पुस्तक वाचतो आहे, मी जर एखादी कविता ऐकतो आहे, तर त्या कविता ऐकताना माझ्या मनात जी भावनांचे जे तरंग निर्माण होतात, जे अनुभवांचे लाटा तयार होतात, त्याला खऱ्या अर्थाने आपण रसास्वाद म्हणतो. ठीक आहे. ओके. आता पुढे डिरेक्टली रस म्हणजे एक प्रकारची चित्तवृत्ती होय. थोडंसं ते शब्दांनाच इकडे तिकडे फिरून ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ नंतर पॉज करा. हवं तर याच्या काही नोट्स तुम्हाला घ्यायचे असतील, नोट्स घ्या. आणि याच्यातले काही एखादी 2 वाक्य माझ्याकडून मिस झाली असतील तर ती तुम्ही नोट्समध्ये तुमच्या ॲड करा. ठीक आहे. आता त्याच्या रसप्रक्रियेच्या याच्यामध्ये येताना की भरतमुनींनी जे मग अशी भाव सांगितले, रस म्हणजे काय, रस निष्पत्ती कशी होते, हे 2 प्रकारचे प्रश्न रसप्रक्रियेचा विचार करताना उपस्थित होतात. तर भरतमुनींनी जे उत्तर दिले ते म्हणजे रससिद्धांत. ठीक आहे. रस कसा तयार होतो, रस निष्पत्ती कशी होते, तर त्यांनी ज्या सूत्र सांगितलं, तत्र विभानुभाव व्याभिचारी संयोगाद्रस निष्पत्ती. म्हणजे त्यांनी हे भाव जे सांगितले त्याच्यामध्ये पहिला भाव सांगितला विभाव, दुसरा सांगितला अनुभाव, नंतर व्याभिचारी भाव. यांचा संयोग जर झाला तर रस निष्पत्ती होते. हे लक्षात राहिलं तर राहू द्या, पण मात्र वाक्यम रसात्मक काव्यम हे जे आहे विश्वनाथाचं, हे तुम्ही मात्र पाठच करा. वाक्यम रसात्मक काव्य. ठीक आहे. आता या प्रकारांकडे येऊयात. मग हे रसनिष्पत्तीसाठी जे मूलभूत भाव लागतात त्यांचा अर्थ काय, काही क्लिष्ट नाही आहे, समजून घ्या. थोडंसं शांतपणे एकात्मतेने एकाग्रतेने ऐका. तुम्हाला विभाव ही संकल्पना 2 मिनटात कळून जाईल, किंवा ह्या बाकीच्या संकल्पना त्या कळून जातील. विभाव म्हणजे काय, नावातच आहे, विशेष भाव. विभाव म्हणजे भाव निर्माण होणारी वास्तव स्थिती. ठीक आहे. भाव निर्माण होणारी वास्तव स्थिती म्हणजे विभाव. वास्तव स्थिती कशाला म्हणायचं, त्याच्यात त्यांनी विभावाचे परत 2 प्रकार सांगितले. एक सांगितलं आलंबन विभाव आणि दुसरं सांगितलं उद्दीपन विभाव. हे थोडंसं ते हे करतो, उद्दीपन आणि आलंबन. ठीक आहे. आता आलंबन विभावामध्ये काय सांगितलेलं आहे प्रामुख्याने, आलंबन म्हणजे अवलंबून असणे. आपण एखाद्याला काय म्हणतो की हा व्यक्ती माझ्यावर अवलंबून आहे, म्हणजे डिपेंड आहे. मग आलंबन विभाव म्हणजे तेच आहे. तर रसनिष्पत्ती होण्यासाठी ज्या गोष्टीवर किंवा ज्या व्यक्तीवर, ज्या संदर्भावर आपण अवलंबून असतो भाव प्रकट होण्यासाठी, त्याला आपण म्हणतो आलंबन विभाव. ठीक आहे. काय म्हणतो त्याला आपण, आलंबन विभाग. ठीक आहे. म्हणजे आलंबन विभाग म्हणजे सांदर्भिक व्यक्ती का जिच्या संदर्भात तो भाव प्रकट झालेला आहे. ठीक आहे. त्याला आपण आलंबन विभाग म्हणतो. आता उदाहरणार्थ त्यांनी खूप छान दिलं, दुष्यंत शकुंतला. ठीक आहे. दुष्यंत शकुंतलांचा संवाद जर आपण ऐकला तर आपल्याला आलंबन विभावाचं कळतं की ते कोणी म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं ठरतं. तो डायलॉग किंवा ते वाक्य, ते संवाद, हे कोण म्हणते, दुष्यंत शकुंतला म्हणते, म्हणून त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झालेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो आलंबन विभाव. आता उद्दीपन विभाव कशाला म्हणायचं मग, उद्दीपन म्हणजे आता समजा त्याच सेम उदाहरणार्थ दुष्यंत शकुंतला एखाद्या रम्य तळ्याच्या ठिकाणी येऊन भेटतात आणि ते काहीतरी एकमेकांशी बोलतात आहेत. मग तर ते ज्या नयनरम्य मनोहरी वातावरणात भेटले त्याला आपण म्हणतो उद्दीपन विभाव. ठीक आहे. तर आता हे सगळं शृंगारसाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये उदाहरण देतात दुष्यंत शकुंतला देऊ शकताय, मालती माधव, रोमिओ जुलिएट अशी उदाहरणं तुम्ही देऊ शकताय, काही हरकत नाही. याच्यामध्ये तुम्ही आता मला कमेंट्समध्ये मराठी साहित्यामध्ये अशी कोणती उदाहरणं तुम्ही देऊ शकताय, मराठी ललित साहित्यातलं सांगू शकताय, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. अनुभव आता पहिल्यांदा पाहिलं आपण विभाव हे पाहिलं. विभावाचे 2 प्रकार पाहिले, एक आलंबन आणि एक उद्दीपन. दुसरं पाहतोय आता अनुभव नावातच आहे हो. अनुभव म्हणजे काय, तर ज्यामुळे भावना व्यक्त होते अशा शारीरिक हालचाली.
शारीरिक हालचाली ज्याच्यातून आपल्याला त्या भावना कळतात. म्हणजे आपण जर म्हटलं की एखादा नायक बोलताना आपल्या नायिकेकडं पाहून स्मितहास्य करतो. त्या स्मितहास्यातून अनेक त्याचे जे आहेत गोष्टी त्या कळतात. किंवा त्या नायकाला पाहून ती नायिका मान शरमेने का किंवा अशी लाजते, खाली घालते मान. तर ते मान खाली घालणे म्हणजे काय, तर एक प्रकारचे नायिकेच्या मनातल्या प्रेम भावना ते उद्दीपित करते. मग शारीरिक हालचालातून भावना व्यक्त होतात, त्याला आपण म्हणतो अनुभव. ठीक आहे. आता हे थोडंसं डिटेलमध्ये तुम्ही नंतर पाहून घ्या, लेक्चर लेंदी होऊ नये म्हणून मी थोडंसं शॉर्टमध्ये उरकतो आहे. 3 नंबरला आहे व्याभिचारी भाव. व्याभिचारी भाव अनेकदा बऱ्याच वेळा बघा मोठी जी जुनी लोक आहेत ते म्हणतात का हा व्याभिचार करणं योग्य नाही. व्याभिचार म्हणजे काय, जे स्थिर स्वरूपाचे जे भाव नाही आहेत ना त्याला आपण व्याभिचारी भाव म्हणतो. असे साधारणतः 33 भाव हे आपल्या भरत मुनींनी सांगितलेले आहेत. म्हणजेच व्याभिचारी भावाला तुम्ही काय म्हणू शकता, तर प्रमुख भावना जी आहे, प्रमुख भावना काय असू शकते, प्रेम ही प्रमुख भावना असेल तर त्याला पोषक ठरणाऱ्या इतर ज्या भावना आहेत त्याला आपण व्याभिचारी भाव म्हणू शकतो. ज्या भाव स्थिर स्वरूपाचे नसतात त्याला आपण व्याभिचारी भाव असं म्हणतो. ठीक आहे. बरोबर. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं, भाव निर्माण करणारी वास्तवस्थिती विभाव म्हटलं. वास्तवस्थिती म्हणजे विभाव. अनुभवाला काय म्हणतात, शारीरिक हालचाली ज्याच्यावरून भावना प्रकट होतात. व्याभिचारी भाव प्रमुख भावनेला पोषण ठरणाऱ्या इतर भावना त्याला आपण व्याभिचारी भाव म्हटलं. ठीक आहे, संपलं. आता पुढच्या याच्यामध्ये काय आहे आता आपल्याला लगेच, आता हे जे भाव आहेत ना व्याभिचारीमध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. याचा उपयोग तुम्हाला नक्कीच त्या शब्दांचा उपयोग रसास्वादला होईल. हे जे शब्द आहेत ना हे शब्द महत्त्वाचे ठरतील. तर ते तुम्ही पॉज करून लेक्चर हे शब्द एकदा डोळ्याखालून घाला. पाठ करणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे. आता यांनी इथं तेच म्हटले, विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव यांच्या संयोगाने खऱ्या अर्थाने रस निष्पत्ती होते. मग आता त्या भावांच्या अनुषंगाने एक सात्विक भाव पण सांगितलेला आहे, स्थायी भाव सांगितलेला आहे. सात्विक भाव, स्थायी भाव. स्थायी ना शब्दच आहे. स्थायी म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी स्थिर असणारा. म्हणून प्रत्येकाच्या मनात स्थिर स्वरूपाचे जे नैसर्गिक मनोविकार असतात ना त्याला आपण स्थायी भाव म्हणतो. ठीक आहे. स्थायी म्हणजे आपल्या जवळ ठिया मारून बसलेले. सात्विक म्हणजे काय, तर सात्विक भावाचे स्वरूप सांगतात की ज्याच्यामध्ये मन एकाग्र असणं म्हणजे सत्वाची निष्पत्ती होते आणि खऱ्या अर्थाने तो सात्विक भाव तयार होतो. ठीक आहे. एकाग्रतेला वगैरे त्यांनी सात्विकता म्हणले. सात्विक म्हणतो ना ज्याला अध्यात्माशी वगैरे जोडलेलं आहे आपण. आता हे तुम्ही जे महत्त्वाच्या संकल्पना रसप्रक्रियेमध्ये आहेत ते विभाव, अनुभव आणि व्याभिचारी भाव हे तुम्ही लक्षात ठेवा. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला पुढच्या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकताय.